दीपाली म्हणाली, "वहिनी मी तुला सांगते, उद्या जेवणात काय काय बनवायचं आहे ते. माझ्या धीराला शाही पनीर खूप आवडतं, नंदेला मलाई कोफ्ता, सासूबाईंना छोले भटुरे आणि माझ्या नवऱ्याला पालक पनीर खूप आवडतं. जेवण सगळं त्या लोकांच्या आवडीचं बनणार आहे आणि गोडमध्ये गुलाबजाम बनव. आता हे सगळं तुझ्या लक्षात राहील ना, की लिस्ट तयार करून देऊ?" एवढी मोठी लिस्ट ऐकून अजितचे डोळे मोठे झाले. पण स्नेहाने बघितलं की तिचा नवरा अजित काहीच बोलत नाही. तेव्हा ती तिच्या नंदेला म्हणाली, "ताई, तुम्ही घराला हॉटेल समजला आहात का? मला जो एवढा मोठा मेनू सांगितला आहे, जणू इथं हॉटेल उघडं आहे." स्नेहाचा राग बघून दीपाली मनातल्या मनात खुश झाली, कारण तिला हेच तर हवं होतं. दीपाली खोटं खोटं रडायचं नाटक करत तिच्या आईच्या जवळ गेली. मुलीला रडताना बघून तिची आई म्हणाली, "सुनबाई, हा काय प्रकार आहे? हे माझं घर आहे. तू या घरात बोलणारी आहेस तरी कोण? जी माझी मुलगी बोलत आहे तेच पदार्थ घरात बनतील." सासूचं बोलणं ऐकून स्नेहाने जे काही केलं ते बघून तिची सासू काही बोलायच्या लायकीचीच राहिली नाही. कारण भावाच्या लग्नाच्या 2 महिन्यानंतर दीपाली तिच्या माहेरी राहायला आली. मुलीला आलेली बघून तिची आई सुनेला म्हणाली, "स्नेहा, तुझी नणंद तू सासरे आल्यानंतर पहिल्यांदा राहायला आली आहे. तिची सेवा करण्यात कुठली कमी राहायला नाही पाहिजे. ती महिनाभर इथे राहणार आहे. त्यामुळे तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. त्यांचा मान ठेव." सासूचं बोलणं ऐकून स्नेहाने पण हो म्हणून मान हलवली. दीपालीने पहिल्याच दिवशी बहिणीला किचनमध्ये काम करताना बघितलं आणि उलट्या पावलांनी तिच्या आईच्या खोलीत परत आली आणि म्हणाली, "आई, तू वहिनीला बघितलं आहेस का? किचनमध्ये डोक्यावर पदर न घेता काम करत आहे. अगं, तू तिला सांगितलं नाहीस का, कायम डोक्यावर पदर घ्यायचा असतो?" मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली, "अगं, किचनमध्ये गरम होत असेल म्हणून काढलं असेल. घरात सासरे असते तर तिने पण काळजी घेतली असती. सासरे नाहीत म्हणून बहुतेक विसरली असेल." यावर दीपाली तोंड वाकडं करत म्हणाली, "आई, तू काही पण काय बोलत आहेस? सासरे नाहीत म्हणून काय झालं? सासर ते सासरच राहणार आहे. माहेर थोडीच होणार आहे. आई, तू कसली सासू आहेस? एवढी सूट दिली आहेस सुनेला? जरा बाजूच्या घरात जाऊन बघ. त्यांची सून त्यांच्यासमोर आवाज पण काढत नाही." हे कोण तिची आई म्हणाली, "अगं, माझी सून पण माझ्यासमोर काहीच बोलत नाही." दीपाली म्हणाली, "तू तिला एवढी सूट दिली आहेस ना, त्यामुळे आज नाही तर उद्या ती तुझ्यासमोर बोलायला पण कमी करणार नाही. नुसती बोलणारच नाही तर डोक्यावर बसून नाचायला लागेल. तेव्हा तू माझ्याजवळ येशील." मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली, "अगं दीपाली, ती पण माणूस आहे. राहू दे." दीपाली मनातल्या मनात विचार करायला लागली की अशी कशी ती आमच्या घरात मोकळेपणाने राहू शकते. हिच्यावर बंधनं तर घालायलाच हवीत. जरी आईने आज माझं ऐकलं नसेल, पण उद्या तरी नक्की ऐकेल. दीपालीने हाच विचार करून स्नेहावर बंधनं घालायला सुरुवात केली. हुकूम चालवायला लागली. ती या गोष्टीवर लक्ष ठेवून असायची की कधी स्नेहा तिच्या खोलीत जात आहे आणि जशी तिने तिला आराम करताना बघितलं की लगेच तिला एखादं काम सांगून मोकळी व्हायची. ज्या दिवसापासून दीपाली माहेरी आली होती, तिचे कपडे बाथरूममध्ये तशीच ठेवून यायची. घरातली कामं आवरून स्नेहा खोलीत आराम करायला निघाली की तिला म्हणायची, "वहिनी, प्लीज माझं एक छोटंसं काम कर ना. बाथरूममध्ये माझे जे कपडे पडले आहेत ना, त्यांना हाताने धुवून टाक ना." स्नेहा म्हणायची, "ठीक आहे ताई, मी बाकींच्या कपड्यात त्या कपड्यांना पण मशीनमध्ये लावते." ते ऐकून दीपाली लगेच म्हणायची, "अगं वहिनी, तुझी मशीन तर ऑटोमॅटिक आहे. बाकींच्या कपड्यांसोबत माझे कपडे खराब होऊन जातील. तुला माहीत आहे ना, माझे हे कपडे किती महाग आहेत. तू त्यांना हातानेच धुवत जा." हे ऐकून 2 दिवस स्नेहा काही बोलली नाही. पण नंतर तिला वाईट वाटायला लागलं आणि तिला हे पण समजलं की तिची नणंद हे सगळं जाणून बुजून त्रास देण्यासाठी करत आहे. ती एक दिवस तिच्या नंदेला म्हणाली, "ताई, अंघोळ करताना स्वतःचे कपडे धुतलेले चांगले असतात. म्हणजे नंतर दुसऱ्याला सांगायची गरज लागत नाही." हे ऐकून दीपालीने डोळे मोठे करून म्हणाली, "वहिनी, तुला नक्की बोलायचं तरी काय आहे?
की माझे स्वतःचे कपडे मी स्वतः धुवायला पाहिजेत का? हे ऐकून स्नेहा म्हणाली, ताई, अर्थ कुठलाही असो, तुम्हीच बघा ना, मी माझे कपडे आंघोळ करतानाच धुवून टाकते. आत्तापर्यंत ती सुकली पण असतील. स्नेहाचं बोलणं ऐकून दीपालीने रागात जोरात तिच्या आईला आवाज दिला आणि म्हणाली, बघितलं का आई, तुझी सून तुझ्या मुलीशी कसं बोलत आहे? मी तिला माझे कपडे धुवायला सांगितले तर मला बोलत आहे, स्वतःचे कपडे स्वतः धुवा. दीपालीला माहीत होतं तिच्या आईला हे अजिबात सहन होणार नाही आणि अगदी तसंच झालं. तिची सासू सुनेवर तुटून पडली. तिची सासू म्हणाली, सुनबाई, तुझ्या नंदेला जास्त अक्कल शिकवायची गरज नाही. तुला जेवढं सांगितलं आहे तेवढंच तू कर. सासूच्या रागापुढे स्नेहा काही बोलली नाही आणि गपगुमान बाथरूममध्ये कपडे धुवायला गेली. दीपाली तिच्या आईला म्हणाली, बघितलं का आई, तू जिला बिचारी आणि साधी सरळ समजत होतीस ती किती चालाक आणि बोलत आहे. आज ती माझी बेइज्जती करत आहे, उद्या तुझी करेल. तुला आत्ताच तिला ताब्यात ठेवायला पाहिजे, नाहीतर गोष्टी हातातून निघून जातील. यावेळी मुलीचं बोलणं तिच्या आईच्या मनात घर करून बसलं होतं. त्यांचं त्यांच्या सुनेसोबत वागणं बदलून गेलं. दीपाली माहेर येऊन आठवडा झाला होता आणि रोज तिच्या आवडीचे जेवण आणि नाश्ता बनवत होता. जेव्हा स्नेहा तिच्या सासूला काय बनवायचं विचारत असायची तेव्हा तिची सासू सरळ म्हणायची, जाऊन तुझ्या नंदेला विचार. आम्ही तर कुठे जाणार नाही, पण ती थोड्या दिवसात तिच्या सासरी परत जाईल. आणि दीपाली याचा गैरफायदा घेत असायची. तिच्या बहिणीला 2-3 पदार्थ सोबत बनवायला सांगायची. एवढ्या उकाड्यात जेव्हा स्नेहा खायला बनवत असायची तेव्हा दीपाली मागून येऊन म्हणायची, बहिणी, डोक्यावर पदर तरी घेत जा. घरची अन्नपूर्णा जर अशी राहिली तर घरात बरकत कुठून येणार? बिचारी स्नेहा तिच्या नंदेच्या वागण्याला वैतागून गेली होती. अगोदर तर ती तिच्या नवऱ्याला अजितला काही बोलत नव्हती, पण आता ती उदास राहायला लागली होती. एक दिवस अजित म्हणाला, स्नेहा, काय झालं? आजकाल तू खोलीत आल्या आल्या लगेच झोपून जातेस, माझ्याशी बोलत पण नाहीस. तुझा चेहरा एवढा उदास का असतो? स्नेहा नवऱ्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, नशीब माझं, माझ्या नवऱ्याला माझ्या चेहऱ्यावर असलेला उदासपणा तरी दिसला, पण घरात अजून लोक आहेत, पण त्यांना काहीच दिसत नाही. हे ऐकून अजित हैराण होऊन तिच्याकडे बघायला लागला. स्नेहा म्हणाली, अहो, ताईंना माहेर येऊन एवढे दिवस झालेत आणि त्या आल्यापासून आईंचं वागणं पूर्ण बदलून गेलं आहे. त्या मला एवढं काम सांगतात की रात्रीपर्यंत मी थकून जाते, पण ताईंना माझा थकवा जरा पण दिसत नाही. कुठल्या कामाला नकार दिला तर आईजवळ जाऊन तक्रार करतात आणि आई माझ्यावर नाराज होतात. आता तुम्हीच सांगा, यातून वाचण्यासाठी माझ्याजवळ कुठला मार्ग आहे का? अजित बायकोच्या तोंडाकडे बघत राहिला. त्याला कळत नव्हतं की हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा. तो काही बोलत नसलेला बघून स्नेहा तोंड फिरवून झोपली. दुसऱ्या दिवशी दीपालीला जाणवलं की ती दोघं नवरा बायको एकमेकांशी बोलत नाहीत. हे बघून तिला मनातून खूप आनंद होत होता. स्नेहा रोज रात्री दुसऱ्या दिवसाची थोडीशी तयारी करून झोपत असायची. पण एक दिवस दीपाली सकाळी सकाळी म्हणाली, वहिनी, आज पॅटीस बनवून दे ना, खायची खूप इच्छा झाली आहे. हे ऐकून स्नेहा म्हणाली, ताई, पण नाश्ता तर बनवून तयार झाला आहे. काल तुम्ही उपमा खायचा बोलला होता म्हणून मी बनवून तयार केला आहे. हे ऐकून दीपाली म्हणाली, बस झाली करून नंदेची सेवा, भरलं पोट. एवढं शिकून आले आहेस का? नंदेला नकार द्यायचा? दीपाली लगेच आईकडे जाऊन तक्रार करत म्हणाली, आई, वहिनीने मला पॅटीस बनवून द्यायला नकार दिला. आई, सासरी तर मला गरम गरम खायला मिळत नाही. अगोदर सगळ्यांना खायला घालायला लागतं, मग शेवटी मी खाते. तोपर्यंत खायची इच्छा मेलेली असते. वहिनीकडून आशा होती, पण तिने बनवायला नकार दिला. हे ऐकताच तिची आई किचनमध्ये तंतनत गेली आणि सुनेवर ओरडायला लागली. म्हणाली, स्नेहा, मी तुला अगोदर सांगितलं होतं, तुझी नणंद जे काही बोलेल तिला करून देत जा. तू तिला पॅटीस बनवून द्यायला नकार का दिलास? जर नाश्ता बनवून झाला असेल तर तो फ्रीजमध्ये ठेव
संध्याकाळी चहासोबत खायला येईल. हे ऐकून स्नेहाचं डोकं खराब झालं, कारण तिला माहीत होतं उपमा नंतर पण कोणी खाणार नाही आणि तिची नणंद सासूचे कान भरत म्हणेल, आई, वहिनी एवढं जास्त अन्न बनवते की फेकून द्यायला लागतं. आईला वहिनीवर ओरडताना बघून खूप आनंद व्हायचा, त्यामुळे ती जाणून बुजून जास्तच असं वागायला लागली. रात्री काहीतरी वेगळंच बोलायची, तर सकाळी दुसरंच काहीतरी. आता स्नेहाने दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवायची बंद केली आणि सकाळी विचारूनच मग बनवत असायची. दीपाली स्नेहाला त्रास देण्यासाठी वेगवेगळे प्लॅन बनवत असायची, त्यामुळे तिची आई सुनेवर नाराज व्हायची. एक दिवस दीपालीने तिचा ड्रेस स्नेहाला धुवायला सांगितला आणि नंतर ड्रेस बघून म्हणाली, वहिनी, यावर कसला रंग लागला आहे? तुला माहीत नाही का पांढरे कपडे वेगळे धुतात ते? स्नेहा म्हणाली, ताई, तुम्ही काही बोलला नव्हता म्हणून तो मी मशीनमध्ये घातला. यावर दीपाली रागात म्हणाली, वहिनी, तुला माहीत आहे का, माझ्या नवऱ्याने हा ड्रेस खूप प्रेमाने माझ्यासाठी आणला होता. मुलीला बघून तिची आई सुनेवर ओरडायला लागली. बिचाऱ्या स्नेहाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. हे बघून दीपालीच्या मनाला खूप शांती मिळाली. दीपाली म्हणाली, आई, तू बरोबर केलंस. असंच सुनेला मुठीत ठेवायचं असतं. मला तर अगोदरपासूनच तिचं वागणं समजलं होतं, पण माहीत नाही तुला कसं दिसलं नाही, म्हणून तू तिला एवढी सूट देऊन ठेवली होतीस. आता अशीच राहा, नाहीतर तो दिवस लांब नाही, ती तुला वृद्धाश्रमात पाठवून देईल. पण दीपालीला हे समजलंच नाही की आज स्नेहाने सगळं ऐकलं होतं, की तिची नणंद तिच्या सासूला तिच्या विरोधात कशी भडकवत होती. स्नेहा नवरा घरी आल्यावर संधी मिळताच म्हणाली, अहो, तुम्हाला काहीतरी करायला लागेल. तुमची बहीण माझ्याबद्दल आईंचे कान भरत आहे, आमच्यात भांडणं लावायचा प्रयत्न करत आहे. आई त्यांच्या एकुलत्या एका मुलीवर प्रेम करतात आणि त्याचा गैरफायदा उचलत असतात. त्यामुळे आईंचं वागणं माझ्यासोबत बदललं आहे. तुमची बहीण आपल्या घरात आग लावायचं काम करत आहे. त्यांना लवकर थांबवा. दारात कान लावून उभ्या असलेल्या दीपालीने जेव्हा हे ऐकलं, तेव्हा ती रडत तिच्या आईला जाऊन म्हणाली, आई, वहिनी बोलत आहे मी तुला तिच्याबद्दल भडकवत असते. ती बोलत आहे मी घरात आग लावायचं काम करत आहे. हे ऐकून तिच्या आईचा पारा चढला. त्या रागात फणफणत मुलाच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, काय बोलत आहेस स्नेहा? माझी मुलगी घरात आग लावते? ज्याला तू सांगत आहेस तो माझा मुलगा आहे. अगं, ती काही दिवस राहायला आली आहे, तर तिला पळवून लावण्यासाठी खोटं बोलताना तुला लाज वाटत नाही का? सासूचं वागणं बघून स्नेहा दंग झाली. ती उभी राहून रडत होती आणि दोघी मायलेकी तिच्यावर ओरडत होत्या. अजित मनात असून पण तिला काही बोलू शकत नव्हता, कारण बहिणीच्या विरोधात त्याच्याकडे काही पुरावा नव्हता. त्या दोघी गेल्यानंतर स्नेहा रागात नवऱ्याला म्हणाली, जर तुम्ही माझ्या बाजूने बोलत नसाल तर माझी या घरात गरज काय आहे? मी माहेरी निघून जाते. स्नेहा हुंदके देऊन रडत होती आणि अजित तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत म्हणाला, आता मी दीपालीबद्दल काही बोललो असतो तर आई बोलली असती, मी बायकोचा गुलाम झालो आहे आणि माझ्याकडे दीपालीला चुकीचं ठरवायला काहीच पुरावा पण नाही. स्नेहा म्हणाली, अच्छा, तर तुम्हाला पुरावा हवा आहे. ठीक आहे, मी तुम्हाला देते. स्नेहाला आता नवऱ्यासोबत बोलायची इच्छा उरली नव्हती. दुसऱ्या दिवशी दोघं बोलत नसलेली बघून दीपाली खुश झाली. एक दिवस स्नेहा सासूला दूध द्यायला निघाली होती. नंदेच्या बोलण्याचा आवाज ऐकू आल्यावर तिने नवऱ्याला तिथं बोलावलं आणि दोघं त्यांचं बोलणं ऐकायला लागली. दीपाली तिच्या आईला बोलत होती, आई, मला एक गोष्ट सांग. जर घरात 15-20 पाहुणे आले तर वहिनी त्या सगळ्यांचं जेवण एकटी बनवू शकेल? मला तर वाटत नाही. आत्ताच तिला 4 माणसांचं करायला एवढा वेळ लागतो. किती हळूहळू करत असते आणि अजून दादाला पण मुठीत ठेवायचा प्रयत्न करत आहे. हे ऐकून तिची आई म्हणाली, तू काळजी करू नकोस. अजित माझा मुलगा आहे, तो बायकोचं ऐकणार नाही. दीपाली म्हणाली,
आई, मी विचार करत आहे, माझ्या सासरच्या लोकांना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण द्यावं. म्हणजे आपल्याला पण समजेल की वहिनी एवढ्या लोकांचं जेवण बनवू शकते का नाही. आई, जर दादा बोलला की जेवण बाहेरून ऑर्डर करू, तर असं होऊ देऊ नकोस. आपल्याला वहिनीची टेस्ट घ्यायची आहे. तिची आई म्हणाली. बोलवून घे सगळ्यांना. ते पण खूप दिवस झाले आले नाहीत. पण सुनबाईने आपली लाज घालवू नये त्यांच्यासमोर. दीपाली म्हणाली, आई, ते मी सगळं बघून घेते. तू वहिनीवर तुझा दबाव बनवून ठेव. असं समज की तुझं ट्रेनिंग चालू आहे, कारण मी आत्ता काही दिवसांनी परत जाणार आहे. मग तुला सुनेवर दबाव बनवायला लागणार आहे. तिची आई म्हणाली, बाळा, तू नसतेस तर माझं काय झालं असतं काय माहीत. ती तर माझ्या डोक्यावर नाचायला लागली असती. जेव्हा अजितने त्या दोघी मायलेकींचं बोलणं स्वतःच्या कानाने ऐकलं, तेव्हा त्याला त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. त्याचा चेहरा उतरला. अजित आणि स्नेहा खोलीत आले. थोड्या वेळाने दीपाली आणि तिची आई दोघी त्यांच्या खोलीत आल्या आणि म्हणाली, वहिनी, उद्या माझ्या सासरचे लोक आपल्या घरी जेवायला येणार आहेत. तुझ्या हातचं पहिल्यांदा जेवायला येणार आहेत. तिची सासू म्हणाली, स्नेहा, लक्षात ठेव, पाहुण्यांच्या समोर तुझ्या डोक्यावरून पदर खाली पडू देऊ नकोस. रोज आपल्या घरात कोण येत नाही. कमीत कमी उद्या तरी आमची इज्जत ठेव. अजित दोघींचं बोलणं ऐकून हैराण होऊन डोळे मोठे करून बघत होता. त्याला कळत नव्हतं की त्यांना काय बोलायचं. स्नेहाला शांत बसलेले बघून दीपाली म्हणाली, वहिनी, मी तुला आत्ताच सांगून ठेवते, उद्या काय काय बनवायचं आहे ते. सगळं जेवण त्यांच्या आवडीचं बनव. लक्षात राहील ना, का लिस्ट बनवून देऊ? एवढी मोठी लिस्ट ऐकून अजितचे डोळे मोठे झाले. जेव्हा स्नेहाने बघितलं की अजित काहीच बोलत नाही, तशी ती तिच्या नंदेला म्हणाली, ताई, तुम्ही घराला हॉटेल समजला आहात का? आणि मला शेफ, जो एवढा मोठा मेनू सांगितला आहे, जणू इथं हॉटेल उघडलं आहे. स्नेहाचा राग बघून दीपाली मनातल्या मनात खुश झाली आणि खोटं खोटं रडायचं नाटक केलं. मुलीच्या डोळ्यात पाणी बघून तिची आई सुनेवर ओरडत म्हणाली, सुनबाई, हा काय प्रकार आहे? तू या घरात बोलणारी आहेस तरी कोण? माझी मुलगी जे बोलेल तेच बनवायला लागेल. यावेळी अजित मध्ये बोलला, आई, स्नेहा काय चुकीचं बोलत आहे? एवढे पदार्थ घरात एकटीनं बनवणं म्हणजे काय चेष्टा आहे का? मुलाला बायकोच्या बाजूने बोललेले बघून त्याच्या आईचा रागाचा पारा अजूनच चढला. दीपाली म्हणाली, बघितलं ना आई, दादा पण बायकोची बाजू घेऊन बोलत आहे. अरे, माझ्या सासरी येऊन बघा, पाहुण्यांचा कसा पाहुणचार करतात ते. तिचं बोलणं ऐकून स्नेहा रागात म्हणाली, ताई, एवढं बनवता येत असेल तर मग इथे का बनवत नाही? इथे तर एक ग्लास पाणी हाताने घ्यायचं बोललं तर तुमच्या जीवावर येतं. कपडे पण तसेच ठेवता. इथे तुम्हाला नोकर दिसत आहेत का? जर तुमच्या सासरच्या लोकांची सेवा करायची एवढीच इच्छा आज आहे ना, तर त्यांच्यासाठी जेवण तुमचं तुम्हीच बनवा. मला तुमच्या सासरच्या लोकांना भेटायची इच्छा नाही. त्यामुळे उद्या मी माहेरी जाणार आहे. आता मी अजून तुम्हाला झेलू शकत नाही. हे ऐकून तिची सासू डोळे मोठे करून सुनेकडे बघत म्हणाली, स्नेहा, तू माहेरी जाऊन तर दाखव. मी पण बघते, माझ्या परवानगीशिवाय तू माहेरी कशी जातेस ते. माझी मुलगी आराम करायला काय आली? तुझी तर नुसती आग झाली. तू काय करणार माझी सेवा? माझ्या मुलीपेक्षा जास्त तू माझी सेवा करू शकत नाहीस. मला असं वाटत आहे, मला म्हातारपणी माझ्या मुलीकडे जाऊन राहायला लागेल. हे ऐकून स्नेहा म्हणाली, मग मला माहेरी जाण्यापासून का थांबवत आहात? करून घ्या ना तुमच्या मुलीकडून तुमची खूप सेवा. उलट मी तर बोलत आहे, तुम्ही तुमच्या मुलीसोबत तिच्या सासरी राहायला जा. काय ताई, मी बरोबर बोलत आहे ना? तुम्ही आईंना माझ्या विरोधात भडकवत असताना, जर तुम्हाला तुमच्या आईची एवढीच काळजी आहे तर त्यांना तुमच्या घरी का घेऊन जात नाही? हे ऐकून दीपाली डोळे मोठे करून म्हणाली, अरे, मी का घेऊन जाऊ आईला माझ्या सासरी? तुझी सासू आहे, तुझं तू बघून घे. माझ्या घरात ऑलरेडी एक सासू आहे. मला दुसऱ्या सासूची गरज नाही.
हे ऐकून तिची आई सुन्न झाली. हे ऐकता स्नेहा तिच्या सासूला म्हणाली, बघा आई, तुमची मुलगी तुमच्या तोंडावर तुम्हाला घेऊन जायला नकार देत आहे. आता तुम्ही म्हातारपण कसं घालवणार? स्नेहा म्हणाली, मी नेहमी प्रयत्न करत असायचे की माझ्याकडून काही चूक होऊ नये, पण तुमची मुलगी आल्यापासून तिनं माझं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे. तुम्हाला असं वाटत होतं की वहिनीला नंदेच्या येण्यामुळे वाईट वाटलं आहे, पण असं काहीच नव्हतं. माणसाची इज्जत त्याच्या वागण्यात असते, पण त्यांच्या वागण्याने त्यांची स्वतःची इज्जत घालवली आहे. अजून पण तुम्हाला त्यांचं खरं रूप दिसलं नाही का? त्यांना मला दाबून ठेवण्यात मजा येते. स्नेहा रागात ओरडत म्हणाली, ताई, तुमच्या हातात असतं ना तर तुम्ही माझा घटस्फोट पण करून दिला असता. आता का नजर चोरत आहात? पाहुण्यांचा पाहुणचार कसा करतात मला माहीत आहे. अजितने मला सांगितलं होतं. एकदा रक्षाबंधनच्या वेळी तुम्ही त्यांना तुमच्या घरातून उपाशी पाठवलं होतं. हे ऐकताच तिची आई दीपालीकडे रागात बघायला लागली. त्या म्हणाल्या, तुला आमच्या सासूसुनेमधलं प्रेम बघवलं जात नव्हतं ना? तुला असं वाटत होतं की तुझी जागा तुझ्या बहिणीने घेऊ नये, म्हणून तू हे सगळं करत होतीस. किती मूर्ख होते मी जी तुझ्या बोलण्यात आले. आता तर मला तुला घरी बोलवायची पण भीती वाटत आहे. अजित म्हणाला, आई, तू तुझ्या मुलीच्या प्रेमात आंधळी झाली होतीस, म्हणून विचार करत नव्हतीस. त्या दोघी निघून गेल्या. स्नेहा म्हणाली, अजित, तुम्ही तुमच्या आई बहिणीच्या पुढे काही बोलू शकत नव्हता, पण तुमची बायको पण तुमच्या भरोशावर सगळं काही सोडून आली आहे. मग अशा वेळेस तिचा पण अपमान तुम्ही सहन करायला नाही पाहिजे. अजितने त्याची चूक मान्य केली आणि स्नेहाची माफी मागितली.